एकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् व्यामिश्रेण इव वाक्येन बुद्धिं मोहयसि इव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयः अहम् आप्नुयाम्। व्यामिश्रेण इव वाक्येन मे बुद्धिं मोहयसि इव तद निश्चित्य येन अहं श्रेयम् आप्नुयाम् तद एकं वद। कुरुक्षेत्रावर भगवान अर्जुनाला गीता सांगतात आणि त्या रणांगणामध्ये अर्जुन जेव्हा भगवंताला शरणागत झालेला आहे तेव्हा त्याला भगवान जो उपदेश करतात त्या उपदेशामध्ये आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की दोन विषय सांगितलेले दिसतात, एक कर्मयोग आणि दुसरा त्याला या ठिकाणी बुद्धियोग असं म्हटलेलं आहे आणि दुसरा ज्ञानयोग किंवा सांख्ययोग असे दोन योग त्याला सांगतात। आणि हे दोन्ही योग जे आहेत ते त्या अर्जुनाच्या दुःखातून त्याला मुक्त करण्याचे उपाय सांगतात। त्यापैकी अर्जुनाला प्रथम हे युद्ध आहे असं समजून तो रणांगणावर उपस्थित झाला, पण तिथं गेल्यानंतर अर्जुनाने त्या वातावरणात पाहिलेले आपले स्वजन बांधव ते पाहून त्याच्या अंतःकरणात पुन्हा मोह निर्माण झाला, अविवेक निर्माण झाला आणि विरोधी भाव अंतःकरणात अभिव्यक्त झाले, प्रगटले की हे माझ्या बांधवांना मारून मी या ठिकाणी पापकर्म करण्याला प्रवृत्त झालो आहे। म्हणून तो युद्धापासून परान्मुख होण्याची भूमिकेवर आला आणि ही गोष्ट त्याने भगवंताला सांगितली। भगवंताने तत्काल त्याला उत्तर दिलं की या ठिकाणी तू पांडित्याच्या गोष्टी करतोस पण या ठिकाणी युद्धच करायला पाहिजे, तर हे काही तुला शोभत नाही। परंतु तरीही अर्जुनाने आपलं म्हणण्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान त्यावेळेला काहीच बोलले नाही, ते मौन धरून राहिले। महापुरुषाचं मौन हे सुद्धा अर्थपूर्ण असतं असं जाणून आपलंच काहीतरी चुकत आहे असा अर्जुनाचा निश्चय झाला आणि मग त्यांनी भगवंताला माझं मनोगत मी तुझ्यापुढं निवेदन केलं, परंतु याच्यामध्ये निके काय ते तुम्ही जाणा, याच्यातून खरं काय आहे ते तुम्हीच जाणत आहात। तेव्हा माझं म्हणणं असं आहे की आता मी तुम्हाला पूर्णपणे अनन्य शरणागत झालेला आहे, तेव्हा माझ्या शरणागताचं तुम्ही रक्षण करा आणि मला प्राप्त झालेल्या दुःखातून, माझी पूर्ण उद्वेगातून, या खिन्नतेतून माझी संसार तापापासून माझी मुक्ती करा आणि माझ्या जीवनामध्ये आनंद जो आहे तो आनंद अभिव्यक्त व्हावा। आणि यालाच शास्त्रीय भाषेत मोक्ष असं म्हणतात, श्रेय असं म्हणतात। तेव्हा माझ्या जीवनामध्ये ह्या लोकांना मारून जे काही त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्याची मुळीच इच्छा नाही, त्यापेक्षा मला भिक्षा मागणं सुद्धा श्रेष्ठ आहे असं वाटतं। असं माझं मनोगत मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तेव्हा तुम्ही मला आता उपदेश करा आणि मला ह्या मोहातून मुक्त करा असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला भगवंताने त्याच्यापुढं दोन गोष्टी सांगितल्या, एक सांगितला ज्ञानयोग आणि दुसरा सांगितला निष्काम कर्मयोग। त्याला शास्त्रामध्ये बुद्धियोग असे ह्या निष्काम कर्मयोगाला म्हटलेलं आहे आणि सांख्ययोग येषा ते अभिता सांख्ये बुद्धी योगे तु इमां शृणु बुद्ध्यायुक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि। या बुद्धीनं म्हणजे ह्या कर्मयोगाने जर तू युक्त झाला तर तू कर्मबंधाचा त्याग करू शकतो असं सांगितलं। आणि या ठिकाणी ज्ञानयोगाचं कथन विस्ताराने केलं आणि ज्ञानयोगाचं साधन ज्या पुरुषाने केलं त्याला प्राप्त होणारी जीवनमुक्तीचं आणि जीवनमुक्त पुरुषांच्या लक्षणाचा विचार स्थितप्रज्ञ दर्शनामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये अंतापर्यंत येषा ब्राह्मी स्थिती पार्थ इथपर्यंत भगवंतांनी सांगितला। आणि हे सांगत असताना ज्ञान जे आहे तर दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय तस्मात् बघा बुद्धौ शरणम अन्विच्छ
कृपणाः फलहेतवः. तर या ठिकाणी भगवान म्हटले की जे कर्म करणारे आहेत, फलाचा अभिलाषा ठेवून कर्म करणारे पुरुष आहेत, ते कृपण आहेत असं सांगितलं. आणि जो पुरुष मात्र हे कर्म जे आहे ते ज्ञानापेक्षा अत्यंत निकृष्ट आहे असंही सांगितलं. आणि पुन्हा अर्जुनाला सांगतात की कर्मण्येव अधिकार असते, तुझा अधिकार कर्म करण्यामध्ये आहे. म्हणून पूर्वही पूर्वतमं कृतम, पूर्वीच्या लोकांनी जे कर्म केलेलं आहे तेच कर्माचं अनुष्ठान कर. आणि ते कोणतं आहे? तुझ्या क्षात्रधर्माला अनुसरून सद्य परिस्थितीत प्राप्त झालेलं हे जे युद्धरूप कर्म आहे ते जरी हिंसाबहुल असलं तरी तेच करणं आवश्यक आहे असंही त्याला भगवान स्वतः निश्चयपूर्वक सांगतात की तस्माद युद्धस्व भारत. हे सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की भगवान दोन्ही सांगतात, परंतु दोन्ही सांगताना कर्म जर निकृष्ट आहे असं सांगतात, ज्ञानयोग श्रेष्ठ सांगतात. आणि ज्ञानयोग श्रेष्ठ आहे त्या ज्ञानाचं साधन आहे कर्मसन्यास. आपण विधीपूर्वक कर्माचा परित्याग करावा आणि संन्यास श्रवणम करूयात. आणि तो आत्मा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, आपण आत्म्याचं श्रवण मनन आणि निधिध्यासन करावं आणि सर्व संग परित्याग करावा, कर्माचा परित्याग करावा आणि संन्यास ग्रहण करून या प्रकारचं हे आत्मज्ञान संपादन करावं. आणि तेच श्रेष्ठ आहे, त्याचं फलही श्रेष्ठ आहे की ज्या पुरुषाला हे आत्मज्ञान होतं त्या पुरुषाला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख घेत प्रारब्ध लेश संपवतो आणि नंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. हा त्याचा शेवटचा जन्म असतो. जन्माभावरूपी मोक्षाला तो प्राप्त होतो. आणि हे फलही मोठं आहे आणि याचं साधन आहे त्याग. आणि श्रुतीमातासुद्धा सांगते की त्यागेन एके अमृतत्वम आनशू, त्यागानेच हा मोक्ष प्राप्त होतो. अर्थात भगवंताचा अर्जुनाच्या मनात आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितल्यावरून अर्जुनाने जे चिंतन केलं, आत्मचिंतन केलं, तर त्याला वाटलं की भगवंताचा अभिप्राय साधारणपणे आहे की मी कर्माचा त्याग करावा आणि आता मी या ठिकाणी जी अंतरंग असणारी मोक्षाची साधनं आहे त्याचंच अनुष्ठान करावं. कर्माचं अनुष्ठान करण्यात काही भगवंताचं तात्पर्य दिसत नाही. ही चांगलीच गोष्ट झाली, पण आपण याचा निवाडा हा त्याच्याच मुखातून करून घेऊ म्हणून त्यांनी विचारलं. अर्जुनाला तर वाटलं की अशाच प्रकारचं भगवंताचं, तो म्हणतो ना पाठीमागच्या ओव्यांमध्ये हे जे अवतरण आहे अध्यायाचं त्याच्यामध्ये म्हणतात की श्री अच्युताची बोला चित्ती धनुर्धरू वाईला. अर्जुनाला अत्यंत संतोष झाला आहे. तो म्हणतो की आईशे कृष्ण वाक्य ऐकिले. कृष्ण परमात्म्याचं वाक्य म्हणजे काही एकच वाक्य नाही, हे संपूर्ण दुसरा अध्याय. त्या दुसऱ्या अध्यायाच्या अशोचानन वशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाष्यचे ह्या 11व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापासून तर येशा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा शामंतकालेपी ब्रह्मनिर्वाणम रुच्छती ह्या 72व्या श्लोकापर्यंत भगवंताच्या मुखातून निःसृत झालेली ही जी वाक्य म्हणजे हे जे श्लोकरूपी वचनं ते ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो का आता आमच्याची काजा किरा आले उपपत्ती. या भगवंताने ज्या युक्तीनं हे चिंतन सांगितलं त्या सगळ्या युक्ती आता माझ्या पथ्यावर पडल्या. आता आपलं कार्य होणार, आपल्याला युद्धापासून परान्मुख होता येणार असा अर्जुनाच्या मनात भाव आला. परंतु तो म्हणतो की आता संतुष्ट झालो, परंतु आता प्रश्न करील भला अशंकोनिया. आता एक शंका घेऊन तर अर्जुनाला काय करायचे की भगवंताचं पण हेच मनोगत आहे हे त्याच्या मुखातून जाणून घ्यायचं आणि त्याच्या मुखातूनच वधवून घ्यायचं की तू युद्ध करू नको. खरोखरच मोक्षाचं साधन हे अंतरंग श्रवणादीच आहेत. संन्यास हेच त्याचं साधन आहे. आणि कर्म जे आहे तर त्या कर्माला कुरुते कर्म भोगाय आणि कर्म कर्तुंच भुंजते. हे कर्म केलं म्हणजे भोगवासना अंतकरणामध्ये राहतात आणि त्या वासनांच्या पूर्तीसाठी मनुष्य पुन्हा कर्म करतो. ते संस्कार पुन्हा होतात, पुन्हा कर्म करतो. त्यामुळं केलेल्या कर्माच्या भोगासाठी जन्म आणि जन्म आल्यावर कर्म. तशी ही जन्म आणि कर्म ही जी परंपरा आहे ही अव्याहत जर चालू राहिली तर तोपर्यंत तुला कधी
कधीही मोक्ष होणार नाही. म्हणून या ठिकाणी मला मोक्षामध्ये प्रवृत्त करण्यासाठी भगवंताचं आता साह्य होणार आहे आणि तो स्वतःच मुखतः या ठिकाणी आपल्याला कर्मामध्ये प्रेरित करतानाची जी वचनं आहेत तर ती वचनं सगळी माघारी घेईल असं अर्जुनाच्या मनामध्ये वाटलं आणि म्हणून अर्जुनाने भगवंताशी संवाद केला. शंकारूपाने अर्जुन विचारतो की हे भगवान, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. हे भगवान, तुम्ही कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असं सांगता आणि पुन्हा मला मात्र युद्ध करायला प्रवृत्त करता, तर हे काही योग्य नाही. का बरं तुम्ही मला पुन्हा युद्धरूपी अशा कर्मामध्ये प्रवृत्त का करता असं अर्जुन म्हणतो. त्याच्यामध्ये ते म्हणतात की इकडं महत्त्व सांगतो ज्ञानाचं आणि मला करायला सांगतो कर्म. याचा अर्थ असा झाला की व्यामिश्रेणे व वाक्येनं बुद्धिम मोहयसीव मी. तू तर असं करणार नाही, तू माझ्या कल्याणकारी गोष्टीच मला सांगणार असं माझं मनोमन म्हणजे माझं मन मला सांगत आहे. परंतु तुझी वचनं वरवर जर पाहिली तर असं करणार नाही. पण सरळ तुझ्या मुखातून बाहेर पडणारी जी वचनं आहेत त्या वचनाच्या त्या शब्दांच्या अर्थाचा अन्वयानुरूप विचार केला तर असं दिसून येतं की ती सगळी मिश्र वाक्य आहेत. की ती मिश्र वाक्य म्हणजे दुट्टप्पीपणाची आहे. जेव्हा तो मनुष्य एखादा दुट्टप्पी धोरणाने आपल्याला मार्गदर्शन करतो तेव्हा नेमकं काय करायचं याचा निवाडा होत नाही आणि माझी स्थिती तशी झाली. याच्यामुळे निवाडा तर होत नाही, बुद्धी अधिक घोटाळ्यात किंवा बुद्धीमध्ये अविवेक उलट अधिक दिवसेंदिवस किंवा उत्तरोत्तर वाढत जातो आणि तसंच झालेलं आहे. आणि याला कारण मी नाही, तुझे शब्द आहेत. व्यामिश्रेणेव वाक्येनं बुद्धिम मोहयसीव मे. याचा अर्थ काय, भगवद वचनं जी आहेत ना तर ती भगवद वचनं माणसाला मोहातून बाहेर काढण्यासाठी आहेत. परंतु याचा विपरीत प्रभाव होतो आणि जणू काही माझ्या बुद्धीला अधिक मोह म्हणजे अविवेक किंवा त्या अविवेकाचा विस्तार माझ्या जीवनामध्ये व्हायला लागला. माझ्या बुद्धीला म्हणजे काय आहे की सगळा जो लोकव्यवहार आहे ना, ह्या लोकव्यवहारामध्ये मनुष्याला अज्ञानाचा विस्तार काय करत असतात, वाक्यच करत असतात म्हणजे शब्दच करत असतात. आणि माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाचा विकास करणारे सुद्धा कोण आहे, शब्दच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शब्दचे आमच्या जीवाचे जीवन आणि धनसुद्धा आमच्याजवळ दुसरं कोणतं नाही, शब्दे वाटू धन जन लोका. अशा प्रकारचं माणसाला जर ज्ञानही पाहिजे असेल तर ज्ञानाचा विस्तार करायला शब्दच साधन आहे आणि अज्ञानाचा विस्तार करायचा असेल तर त्या ठिकाणी शब्दच साधन आहे. मौलीने मला वाटतं 17व्या अध्यायामध्ये लिहिलं की मनुष्य जेव्हा जन्मतो तेव्हा त्याच्याजवळ कोणतं नाव आहे, उपजलिया बाळकाशी नाव नाही तयापाशी. परंतु ती आई त्याला राम राम काय श्याम म्हणता त्याला वाटतं की हा देव म्हणजे देहाचं नाव काय आहे, श्याम. का देहाचं वाटतं का माझंच नाव श्याम आहे. वास्तविक हा काय असतो, आत्मरूप असतो. परंतु आत्म्याला काय नाव आहे का, आत्म्याला ओ द्यायचं तरी काम आहे का, नाही. पण आईनं यांनी योजलेले जे शब्द आहेत त्या शब्दातून तो लगेच आपल्या नावाचं त्याला किती तादात्म्य झालं. राम म्हणल्यावर 100 लोक झोपलेले असले तर तो रामच उठून बसतो, एवढं त्या नावाशी तादात्म्य झालं. हा सगळा प्रभाव कोणाचा आहे, शब्दाचा. आणि दुसरा प्रभाव शब्दाचा, ज्ञानाचाही प्रभाव कोणाचा आहे, शब्दाचा. ह्या अज्ञानाला बाहेर काढून त्यांनी सांगितलं अज्ञानाची अनिदा जो घोर काय अविद्येची अनिदा जो विश्वस्वप्नाचा हा धांदा जो भोगीत होता प्रबुद्धा अनादी, जो अनादी कालापासून ह्या अज्ञानाच्या व्यापारात आहे. का आईनं सांगितलं राम आहे, आईनं सांगितलं तू क्षत्रिय आहे, लगेच त्या क्षत्रिय धर्माचं तो अनुसरण करायला लागला. ह्या तुला राम म्हणतात, या 3.5 हाताच्या देहाचं नाव काय आहे, रामच आहे. या सगळ्या कर्म तुला आता काय केलं पाहिजे, शाळेत गेला पाहिजे, जे शाळेत जायला तिथं शिकला पाहिजे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहे याचं गुरुजीने तरी शाळेमध्ये केलं काय, त्याला विद्या दिली. कोणती विद्या दिली, भौतिक विद्या दिली. तर भौतिक विद्येचा विस्तार झाला, अज्ञानाचा विस्तार झाला. आणि तो त्याच्या जीवनामध्ये जेव्हा श्रीगुरू आले तेव्हा त्यांनी काय केलं, फक्त बोलले. कानाची आणि वचनाची भेट झाली. काना वचनाची भेट सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवनू एकूजो. आणि असा जो पुरुष आहे अज्ञानाच्या निद्रेत किती दिवस झोपलेला होता, परंतु त्यांनी काय सांगितलं, परंतु श्रीगुरूंनी
महावाक्याचे नावे आणि गुरु कृपेचे थावे माता हात ठेविला नोहे थापटीला जैसा या विश्वस्वप्नेशी माया आणि निध सांडून या धनंजया सहसा चेला अद्वयानंदपणे जो जो जागा गुरुजींनी सांगितलं तत्वमसी हे शब्दच आहेत, हे वाक्यच आहेत, वचनच आहेत. आणि ते वचन ऐकल्याबरोबर गुरुजी तो काय म्हणाला, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी अशा बोधाला प्राप्त झाला. तेव्हा सगळ्या लोकव्यवहारात जेवढी सुख आणि दुःख होतात व्यावहारिक स्तरावर, यांचं सगळ्यात मुख्य मूळ जर काय असेल तर बोलणं आहे, दुसरं काही नाही. सगळा हा चाललेला व्यवहार आहे. जर शब्द बाजूला केला तर लोकांची दुःख सगळी समाप्त होतील. आणि म्हणजे शब्द बाजूला करणं म्हणजे कसं, त्या शब्दाने अज्ञान घालून जर आपण स्वरूपदशेला प्राप्त झालो तर त्या ठिकाणी स्वप्नात देखील दुःख राहणार नाही. आणि केवळ विस्तार कशाचा होईल, सच्चिदानंदाचा विस्तार होईल. म्हणून आपल्याकडं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात महत्त्व कोणाला दिलेलं आहे, शब्दाला. सगळीकडे शब्दाला व्यवहारात महत्त्व आहेत, पण आपल्या ह्या वैदिक संस्कृतीमध्ये सनातन परंपरेमध्ये सगळा महिमा हा शब्दाचा गायलेला आहे. आणि आपण जे शब्द प्रमाण धरतो ते कोणते आहेत, अपौरुषेय शब्दराशी वेद हा आपल्याला प्रमाण आहे. कशामुळे, शब्दराशी आहे, शब्दाचा समूह आहे, परंतु तो वेद जो आहे तो प्रामाणिक आहे, प्रबल प्रमाणभूत आहे आणि जीवाचा कल्याणाकांक्षी मंगल करणार आहे. म्हणून आपण सर्व वेदाच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि डोळे झाकून त्याचं अनुसरण करतो. आणि जरी या ठिकाणी आपण म्हणतो की अनोखा रस्ता आणि अनमिला साजन आणि आंधळ्या माणसाने त्या रस्त्यावर धावायचे, परंतु वेदाने सांगितलेला मार्ग असल्यामुळं आंधळ्याला सुद्धा अडखळून पडण्याची सुद्धा शक्यता नाही, असा हा मार्ग आहे. पण आहे मात्र कोणता, शब्दाचा वेध घेतच त्या शब्दाच्या अर्थाला जाणून अर्थरूपतेपर्यंत पोहोचवणारा असा शब्द आहे. आणि शब्द हा इतका मार्गदर्शक आहे आणि इतका प्रामाणिक आहे की आपल्या आवाजच्या आनंदामध्ये लोटून तो शब्द माघारी निघून जातो. म्हणून या ठिकाणी शब्द जो आहे, म्हणून मौलीनं शब्द खंडनामध्ये पहिल्या 11व्या अमृतानुभवामध्ये शब्दाचा महात्म्य वर्णन केले. काय, बाप उपयोगी वस्तू शब्द जो स्मरणदानी प्रसिद्ध आणि अमृताचा विशदू आरिसा नव्हे, असं माऊली सांगतात की हा शब्द इतका प्रसिद्ध आहे, अमूर्त असणाऱ्या परमात्म्याला तळहाताच्या आवळ्या इतकं स्पष्ट आपला आत्मतत्व दाखवणारा हा शब्द इतका उपयोगी आहे, असं त्याचं वर्णन केलं. आणि त्याच माध्यमातून भगवद वचनाची त्या वास पाहणारा असा जो अर्जुन आहे तो शंकेच्या रूपाने म्हणतो की व्यामिश्रेणेव वाक्येनं बुद्धिम मोह यशिव मी. तो अशा प्रकारचं व्यामिश्र म्हणजे दुट्टप्पी अशा प्रकारचं वाक्य बोलतो आणि जणू काही माझ्या बुद्धीला मोह पाडतो. तू मोह पाडणार नाही, परंतु मी जेव्हा अगदी उत्तान स्तरावर आपाततः तुझ्या केवळ शब्द आणि त्या शब्दाचं कोशामध्ये असणारे किंवा तर्काने सिद्ध होणारे किंवा माझ्या कलुषित बुद्धीनं त्या शब्दाच्या अर्थाचा मी जेव्हा चिंतन करतो तेव्हा तर मला मोहातच मी पडतो. हा माझा काय आहे, अनुभव. दुसरी गोष्ट असे की तुझं केलेलं वेदानी वर्णन महापुरुषांनी तुला जसं अनुभवले त्यांच्यामध्ये परमात्मा हा कसा आहे, अकारण करुणा वरुणालय आहे, तो जीवाला कधीही मोहात घालणार नाही. म्हणून मला वाटतं की तू मोहात घालत नाही, पण जणू काही मोहात घालतो असं मला वाटतं. आणि तुझी वाक्य पण दुटप्पी असणार नाही, जेणेकरून माझा संशय निसंशय मी होईल अशीच तुझी वाक्य असणार. पण काय करू मला कळत नाही, म्हणून व्यामिश्रेण इव त्या ठिकाणी ती दुटप्पी मनाची जणू काही असणारी, मोहात घालणारी, अशी जणू काही मोहात घालणारी अशी तुझी वचनं आहेत असं मला वाटतं. तेव्हा तू एकच कर आता की एक तर तुला वाटतं ना माझं कल्याण व्हावं, कारण मित्र जो असतो त्या मित्राला दुसऱ्या मित्राचं काय कल्याण व्हावं हीच इच्छा असणार. आणि मीच तुला पूर्वी सांगितलेलं आहे की काय, शिष्यस्तेहम शाधी मामत्वाम प्रपन्न, मी तुझा शिष्यभावाने तुला शरण आलेला आहे. आणि माझी भक्ती तुझ्यावरची असणारी कोणती आहे तर सख्यत्व भक्ती आहे. आणि या सख्यत्व भक्तीचा परिपाक म्हणून तू मला मोहात घालणार नाहीस. पण आता मला असं म्हणायचं आहे की काय कर, तूच निश्चय कर
आणि मला काय पाहिजे? आत्मकल्याण. मला पाहिजे माझा मोक्ष. आणि त्या मोक्षासाठी तू काय कर? येन अहम श्रेयम आपणयाम, जेणेकरून मला मोक्ष प्राप्त होईल याच्याविषयी निश्चित्य तूच निश्चय कर अगोदर. आणि निश्चय केल्यानंतर तद एकम निश्चित्य वद, निश्चित्य एकम वद, मला एकच सांग. कारण काय, माझ्या मनाची द्विधा स्थिती काय झाली, ज्ञानयोगाचं महत्त्व ऐकलं म्हणून ज्ञान प्राप्त करावा असं वाटतं. दुसऱ्या ठिकाणी तुझी आज्ञा आहे म्हणून तू काय सांगतो? युद्धरूपी कर्म कर असं सांगतो. तेव्हा आता तुझ्या आज्ञेचं पालन मला जर करायचं असेल तर त्या दुसरी शंका अशी येते, ज्ञान श्रेष्ठ आहे सांगणारा कोण आहे? तूच. आणि कर्म कर सांगणारा सुद्धा कोण आहे? तूच आहे. तेव्हा नेमकं दोन तर एका वेळेला एकाच अधिकरणात दोन परस्पर विरोधी ज्ञान आणि कर्म यांचा समसमुच्चय हा कधी राहणं शक्य नाही. याच्याबद्दल अर्जुनालाही शंका नाही. पण आता मी काय करावं? मी ज्ञानयोगाचं अनुसरण करावं की कर्मयोगाचं अनुसरण करावं? त्याच्यातही जर तू ज्ञानयोग सांगितला आणि तो ज्ञानयोग सांगितल्यानंतर काय कर्म जरी करायचं असलं तर त्यांनी सांगितलं एक 4थ्या अध्यायामध्ये होई, ते निर्दोष कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्म कसं करावं याचं सुद्धा डोळा कोण आहे? ज्ञान आहे. आणि तो निर्दुष्ट असं ज्ञान झालं पाहिजे ना. त्यामुळं मला निर्दुष्ट ज्ञान झालं समजा, तर त्या ठिकाणी मला युद्धरूप कर्म करायला मी प्रवृत्त झालो. तर युद्धरूप कर्म कसं आहे? हे असत्कृत्य आहे, दुष्ट कर्म आहे, हिंसेने युक्त आहे. तर असं कर्म ज्ञानी पुरुष कधी करणार नाही. आणि ज्ञानी पुरुष दुसऱ्यालाही अशा प्रकारचं निषिद्ध कर्म करण्याला प्रवृत्त करणार नाही. आणि तू तर मला तशा प्रकारच्या निषिद्ध कर्मामध्ये युद्धरूपी कर्मामध्ये प्रवृत्त करतो. आणि पुन्हा दुरेन हेवरम कर्म हेही तूच सांगतो. तस्मात युद्धस्व भारत हेही तू सांगतो. आणि मग असं असताना तुझ्या बोलण्याचे दोन अर्थ होतात. म्हणून मी तुला म्हणतो की या ठिकाणी हे जे व्यामिश्रेण इव वाक्येनं, तुझी वाक्य कशी आहेत? व्यामिश्र आहेत, दुटप्पीपणाची आहेत, ती आणखी संशयात घालणारी आहेत, संशय निर्माण करणारी वाक्य आहेत. म्हणून तूच आता माझा विचार कर तर आणि तुझ्या मनात निश्चय कर आणि नंतर त्या दोन्हीपैकी एक कोणतं ते सांग. याचा अर्थ अर्जुनाला समसमुच्चय याच्या भगवंताच्या वचनातून दिसलाय का? दिसला नाही. फक्त मी कोणतं साधन करू? दोन्ही साधनं तर एका वेळेला करता येणार नाही. ज्ञानाचा अधिकारी वेगळा, ज्ञानाचा विषय वेगळा, ज्ञानाचं फल वेगळं. कर्माचा अधिकारी वेगळा, कर्माचं फल वेगळं, कर्माचं स्वरूप वेगळं. म्हणून की दोन्ही तर काही मी करू शकणार नाही. मग दोन्हीपैकी एक कोणतं करावं याविषयी मग तू निर्णय घे. पण माझा अधिकार काय आहे हेही तूच ठरव. मला काय अनुष्ठेय आहे हेही तूच ठरव. फक्त मला फल मात्र कोणतं पाहिजे? मोक्ष हेच फल मला पाहिजे. जेणेकरून मला मोक्ष फल प्राप्त होईल याच्यासाठी जो मार्ग असेल तो माझ्या अधिकारानुरूप तूच मला कथन करावास. अशा प्रकारचा अर्जुनाचा भाव आहे एकंदरीत. आपण काही ओव्या पाहिलेल्या आहेत. आता 16व्या क्रमांकाची ओवी आहे की काल पाहिले आपण ना. तरी देवा दुसरं एक मनामध्ये येतं माझ्या की तू असं कधी करणार नाही, असं कधी करणार नाही. परंतु ते म्हणतात ना तरी जकवितो हाशी माते. तू जर मला मोहात घालतो असा जर मला निश्चयात्मक भ्रम होतो त्यावेळेला मला वाटतं की तू जकवित हाशी माते, तू मला निश्चित फसवत आहेस असं वाटतं. दुसऱ्या वेळेला असं वाटतं असं हा करणार नाही. तर त्यावेळेला मग काय म्हणतात? तत्वची कथीशी ध्वनिते. हे असं बोलताना अर्जुन जो आहे आपलं भगवान परमात्मा जे आहे ते ध्वन्यर्थाने मला या ठिकाणी तत्वच सांगतात असं पण वाटतं. पण हा ध्वन्यर्थ कळावा ना. ध्वन्यर्थाने सांगत असेल पण ध्वन्यर्थाचा आणि भगवंताच्या तत्वकथनाचा कसा संबंध आहे हे काही माझ्या बुद्धीला कळत नाही. म्हणून तत्वची कथीशी ध्वनिते. ध्वनिते म्हणजे ध्वन्यर्थाने. कारण ध्वन्यर्थाचा दोन माणसं बसलेले असतात दोन समोर. आणि कालच आपण पाहिलं 5 वाजले असं जेव्हा तिसरा म्हणतो तेव्हा एकाचा अर्थ काय होतो की 5 वाजले ह्या म्हणण्याने पाठ बंद करा असं सांगत आहे. आणि दुसऱ्या घड्याळा पाहतो हो खरोखर 5 वाजले. आता 5 वाजले म्हणतो, 5 वाजले शब्दाचा त्याला वाच्यार्थ कळला का नाही? कळला. पण एकाला वाच्यार्थच कळला परंतु तात्पर्यार्थ त्याला कळला का? तो तात्पर्यार्थ ध्वन्यर्थ होता.
तो तात्पर्यार्थ काय होता? ध्वन्यर्थ. तेव्हा तत्वची कथीशी ध्वनिते ध्वन्यर्थाने सांगतो. मग आता तूच कसं असेल हे, वाच्यार्थ घ्यावा का ध्वन्यर्थ घ्यावा? ते म्हणतात मला जर एवढं कळत असेल तर मी तुझ्या मी लगेच एक मार्गाला लागलो असतो. हे अवगमिता निरुते जाणवेना, याचा ज्या वेळेला मी अनुमान करायला जातो भगवंताला काय म्हणायचं असेल बरे, असा जर अंदाज करायला झाला, अवगमन म्हणजे त्याचं अवगम म्हणजे ज्ञान करून घ्यायला, परंतु तत्वता वास्तविक भगवंताला हेच म्हणायचं हे जाणवेना, याचं मला निश्चय होत नाही किंवा मी जाणण्याला असमर्थ आहे असं सांगतं. बघा अर्जुन आपलं हृदय पूर्ण उघड करतो की नाही? मनातले जे असे बरे करताना मनातल्या मनात करतो, पण नको याला सांगायला, असं म्हणतो का सांगतो त्यालाच सांगतो. आणि सांगतो मनोनी ऐके देवा, हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकूच सांगावा मराठाजी. म्हणून माणसाचं जे बोलणं आहे ना, त्या बोलण्यातले दोष सांगितले शब्दातले ज्ञानोबारायांनी, की आपण जेव्हा संवाद होतो ना, त्या संवादामधूनच होतं. वादे वादे जाय ते तत्वबोधा, तत्वबोधसुद्धा वादातून संवादातून शब्दातूनच होतो. आणि वादे वादे जाय ते भांडणं ऐका ना, तोच सुद्धा काय होतो? वादाने शब्दातून होतो. म्हणून कोणते शब्द योजावे आपल्या बोलण्यात. माणसं जीवनभर जे दुःख भोगतात ना, त्याच्यातलं बरंचसं दुःख आता सांगितलं ते बोलण्यामुळे. तेव्हा बोलण्याची पद्धती कशी असली पाहिजे माणसाची, याविषयी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगून ठेवलं. काय की आटू वेगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे साही अवगुणू हे संन्यासिले अवगुणू जिया वाचा. हे अवगुण जर सहा नसतील ना, तर माणसाला दुःखाला जास्त सामोरं जावं लागत नाही. ते आढ्यतेने बोलणं, वेगाने बोलणं, त्या ठिकाणी चातुर्याने, कापट्याने, धूर्ततेने बोलणं. नंतर काय आटू वेगू विंदाणू आशा, मनात काहीतरी आशा ठेवून त्या माणसाची बोलणं. शंका, मनात सारखा संशय आणि त्याच्यामध्ये संशयग्रस्त बोलणं किंवा संशय निर्माण होईल असं बोलणं. आणि प्रतारणा, दुसऱ्याला फसवणं, लबाडी करणं. हे जे ह्या सहा जे अवगुण आहेत शब्दांमध्ये, हे सगळे त्यांनी दूर करावेत. अजूनही काय आहे का याच्यात? आणि दुसरं सांगतात मग आता बोलायचं कसं, तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ह्या वाचेमध्ये 4च गुण सांगितले. हे 4 गुणांमध्ये शेकडो वाणीचे गुणच येऊन जातात. याच्यामध्ये मुख्य गोष्ट काय करायची? साच, खरं बोलायचं. पुन्हा मवाळ, मृदू बोलायचं. साच आणि मवाळ, मितुले, थोडं बोलायचं. आणि रसाळ, समोरच्या माणसाच्या हृदयाला आघात न घाता आल्हाद कसा होईल असा आपल्या बोलण्याचा उद्देश असला पाहिजे. सत्य असलं, सत्यम, श्रुतीमाता सांगते सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात. सत्य बोला आणि प्रिय बोला. सत्य कटू पण असू शकतं. मग जर समजा एखादं सत्य असेल आणि अप्रिय असेल तर ते बोलू नका. प्रिय असेल आणि असत्य असेल तर ते सुद्धा बोलू नका. मग सत्य आणि प्रिय अशा प्रकारचं तुम्ही बोला, तसं माऊली सांगतात या ठिकाणी. आणि याचं उदाहरण कोण आहे? याचा वस्तुपाठ अर्जुन आहे. याचा वस्तुपाठ अर्जुन आहे. म्हणून अर्जुन भगवंताला म्हणतो, असं म्हणत नाही नको याला बोलल्यावर नाराज होईल. तसं तिथं संजय आहे ना, संजयाला पण असं वाटतंय कधी कधी हे धृतराष्ट्राचं चुकतंय, पण तो म्हणतो हा स्वामी आहे आमचा, हा काय जर त्याला आम्ही सांगायला गेलो काय परी हा दातारू आमचा, म्हणता मिळेल वाचा, हा आमचा स्वामी आहे. याला जर आम्ही कडक शब्दात त्याला जर कान उघाडणी केली तर काय होईल? माझ्या वाणीलाच सदोषता येईल. याला पण काय होईल? याच्या चित्ताला आघात पोचेल. म्हणून तो मनातल्या मनात. तसं अर्जुन आहे ना, असं पण करीत नाही. या ठिकाणी अर्जुन म्हणतो म्हणून ऐके देवा. हे सगळं अर्जुनाचे विचार आहे. परंतु विचार आहे कोणाला सांगतो? बऱ्याच वेळेला 2 व्यक्तीचं अंतर का पडतं? तर त्यांचा बरेच लोक म्हणतात की काय अलीकडं आमचा परस्पराशी संवाद न झाल्यामुळे आमचे मतभेद झाले. तेच विचार दुसऱ्याला सांगून त्या तिसऱ्याच्या द्वारा त्याच्यापर्यंत जाईपर्यंत आपण जर हृदयाचा साक्षात संवाद साधला तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टीचं निरसन होत असतं. पण व्यवहारामध्ये सुद्धा ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. अर्जुन मात्र या ठिकाणी सांगतो की ऐके देवा. दुसरं कोणाला सांगत नाही, देवा तूच ऐक. आता हा भावार्थ आता न बोलावा. काही काही लोक काय म्हणतात, भावार्थ शब्द आहे ना म्हणजे अर्थभाव. अर्थभाव म्हणजे त्या विषयाचं अंतकरणात असणारी आपली जी धारणा,
बरोबर ना, त्याला म्हणायचं भावार्थ. म्हणजे आपल्या हृदयामध्ये जी भावना आहे त्या भावनेला किंवा जो विषय आहे त्या विषयाचं अभिव्यक्ती करणं. परंतु ती अभिव्यक्ती सगळ्यांना सारखी करता येत नाही. मग अशा वेळेला खूप भाराभर बोललं तर त्याचं तात्पर्य काय हे जर नाही कळलं तर सगळंच व्यर्थ जातं. म्हणून ते म्हणतात तुझ्या अंतःकरणात जो विषय असेल, अर्थ जो विषय असेल, त्याचा भाव जो आहे तो भाव तू आता फक्त संक्षेपात ठेवला, गूढ ठेवला, किंवा संशयापन्न ठेवला, किंवा जेणेकरून संशय उत्पन्न होईल असा ठेवला, तर असं तू बोलू नको. एकदम मला स्पष्ट रीतीने सांग. हा मज विवेकू सांगावा. मी तर काय आहे, अविवेकी आहे. मी अविवेकाला प्राप्त झालेलोच आहे, मोहाला प्राप्त झालेला आहे. तर जेणेकरून माझा मोह अविवेक दूर होईल. अविवेकाचं निवृत्तीचं साधन काय आहे? विवेक. अविवेकाने जो अनर्थ आहे त्या अनर्थाच्या निवृत्त कशाने होईल? अविवेकामुळे, तो विवेकामुळे होईल. तो विवेक मला सांगावा. आता भगवान म्हणतील अरे तुला 72 श्लोक 60 श्लोकात तरी काय सांगितलेलं आहे? विवेकच सांगितलेला आहे. पण तो विवेक तुमच्या दृष्टीनं सांगितला, पण माझ्या बुद्धीवर आरूढ झालेला नाही. म्हणून तो विवेकच सांगावा मराठाजी. मला मराठा म्हणजे मराठी भाषेत सांग असं नाही. मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे का त्याचं काय असतं, तो म्हणजे आपलं रोखठोक असतं, आहे का नाही. म्हणजे एकदा सांगितलं म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल नाही, आणि ते जे सांगायचं ते काय करायचं, स्पष्ट सांगायचं. हा विवेकू मराठा सांगा. म्हणजे प्राकृत म्हणजे अगदी जसा स्वाभाविक जसं आहे तुमच्या मनात जे आहे ते मला स्पष्ट कळू द्या ना. म्हणजे याचा अर्थ मराठा सांगावा म्हणजे स्पष्ट सांगावा. प्राकृत म्हणजे जसा स्वाभाविक आहे तसाच विवेक तुम्ही मला सांगावा. ही कोण अर्जुन कोणाला बोलतो? परमात्म्याला बोलत आहे. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियशे श्रीकृष्णा बोलावे त्वा तैसे एकनिष्ठ. देवाला सांगतात की एरवी तू म्हणशील का मी सांगितलं तुला कळू नये का ध्वन्यर्थ वगैरे. माणसाला व्यंजनात्मक बोलणं पण कळलं पाहिजे, ध्वन्यात्मक पण कळलं पाहिजे, लक्षार्थाचं बोलणं पण कळावं, वाच्यार्थ पण कळावा, सगळं आहे की नाही. पण मला एक देवा, मी अगदी मनापासून सांगतो की या ठिकाणी मी अत्यंत जड असे. माझी बुद्धी काय आहे? अत्यंत जड आहे. वास्तविक जर माणसाला म्हणतो ना माझी बुद्धी अत्यंत जड आहे असं जो म्हणतो ना, तिथूनच समजायचं की याचं जाड्याला आता निराकरण व्हायला सुरुवात झाली. कारण खरा जड कोण आहे? जड तर आहे पण मी जड आहे आणि ते जाड्य जावं असं ज्याला वाटत नाही तो खरा जड आहे. ज्याला जाड्य कळलं, माणसाला अज्ञान कळलं की अज्ञान जायला सुरुवात होते. आपण काय सांगितलं, गावमामा कळला की गावमामा काय करतो? गाशा गुंडाळायला लागतो. त्याला जड म्हणता येत नाही. स्वामी महाराजांनी त्यांच्या गुरुजींना एकदा सांगितलं, विचारसागर चालू होता, आपण बात समानाधिकरण्य सांगत असताना कधी कधी सांगत असतं, तर त्यांनी सांगितलं गुरुजी तुमची बुद्धी किती तीव्र आहे म्हटले, आणि माझी बुद्धी एकदम जड आहे म्हणे. पण असं आहे म्हणे, तुमच्या तीव्र बुद्धीचं आणि माझ्या जड बुद्धीचं अधिष्ठान एकच आहे हे मला तुमच्या कृपेने कळलं. असं म्हटल्यावर स्वामी महाराजांना त्या गुरुजींनी आलिंगन दिलं आणि ते म्हणे मला हे कळायला 60 वर्षे लागली. आता ह्या बुद्धीला काय जड म्हणता येईल का? ह्या बुद्धीला जड म्हणता येणार नाही. अर्जुन तसाच म्हणतो की मी अत्यंत जड असे, मी अत्यंत जड बुद्धीचा आहे, म्हणजे मंदमती असा मी आहे. परंतु एक मात्र माणसं असं सांगायचं, पण भिडेने आपलं जे काही हृदय आहे ते आपल्या परमप्रेमास्पदापुढं फार स्पष्ट उघड सांगितलं पाहिजे. परी ऐसाही निके परियशे. परंतु ते म्हणतात मी जरी मंदबुद्धी असलो ना तरीसुद्धा मी या ठिकाणी निके परियशे, चांगल्या रीतीनं मी परियशे म्हणजे श्रवण करील. तुझं बोलणं जे आहे ते असं श्रवण करील का तुझ्या प्रत्येक वेळेला त्या शब्दाच्या अर्थाच्या आकाराला मी प्राप्त होईल. अशा प्रकारचं तुझी जबाबदारी येते. मी निके परियशे श्रीकृष्ण. आणि मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? श्रीकृष्ण हे कृष्ण परमात्मा बोला. इथं त्याला विशेषणसुद्धा श्रीकृष्ण देतात, 2 देतात. कर्षती येते कृष्ण. या ठिकाणी माझ्या बुद्धीचा जरी जाड्य दोष असेल ना, पण त्याचं कर्षण म्हणजे लेखन, त्याचं निराकरण करणारा तू आहे. किंवा दुसरा एक अर्थ आहे कर्षती नाम आसवंतात कर्षती. काही जरी असलं तर माझ्या चित्ताच्या आकर्षणाचा विषय तूच आहे. आता तू कदाचित म्हणशील असलं तरी जसं तुझं तसंच माझं.
आहे की नाही. तू मंदबुद्धीचा, परंतु तुला मंदबुद्धीला काही उत्तेजना द्यावी असं माझंही कुठं सामर्थ्य. तू कसा आहे, श्रीकृष्ण आहे, तू श्रीकृष्ण आहे. श्री त्याचंच विशेषण आहे की जो ऐश्वर्य संपन्न आहे, आणि श्री त्याचंच विशेषण आहे का जो दुसऱ्याला ते ऐश्वर्य देऊ शकतो. तेव्हा माझ्या मंदबुद्धीचं निराकरण करून त्या ठिकाणी माझी योग्य किंवा सिद्धांत ग्रहण करणारी अशी बुद्धीला योग्यता देण्याचं सामर्थ्य हे सुद्धा तुझ्याच ठिकाणी आहे. म्हणून श्रीकृष्णा तुआ बोलावे तैसे, असं बोलावं. कोणतं? मी मंदबुद्धी आहे, जड असे पण निके परियशे, पण मला सुद्धा खऱ्या अर्थाने श्रवण करण्याची योग्यता प्राप्त होईल अशा प्रकारचं. पण याचं काय? तुआ बोलावे तैसे एकनिष्ठ. या ठिकाणी तू असं एकनिष्ठ म्हणजे कोणत्याही एकाच्या ठिकाणी निष्ठा निर्माण होईल असं मला बोलावं. मला दोन्हीकडे आता काय झालं माझं? ज्ञान का कर्म, ज्ञान का कर्म, युद्ध करू का तत्वज्ञान करून घेऊ, अशी दोन प्रकारची निष्ठा झाली. निष्ठा काय असली पाहिजे? निष्ठा नाम नितराम स्थिती, ती एकामध्ये असली पाहिजे. तर तू असं बोल का एकतर कर्म नाहीतर एकतर ज्ञान, अशा प्रकार तुआ बोलावे ते जैसे एक, तुआ बोलावे तैसे एकनिष्ठ, एकनिष्ठ बोलावे. किंवा दुसरा एक पाठ आहे, तुआ बोलावे तैसे एकनिष्ठा, जेणेकरून माझ्या अंतकरणात एकच निष्ठा होईल. एकतर कर्मनिष्ठा निर्माण होईल नाहीतर ज्ञाननिष्ठा उत्पन्न होईल. दोन्ही निष्ठा झाल्या तर त्याच्या ठिकाणी काय होईल? तो इदमच नास्ती, काय काय ना, परमच न लभ्यते. इथलंही मिळत नाही आणि दोबिका कुत्ता घरकानं घाटका अशी माझी स्थिती होईल. आणि ती होऊ नये आणि होणार नाही. पण कधी? तुझी कृपा असली तर. पण तुझी कृपा कधी होईल? माझ्या बुद्धीला जेणेकरून काही गुंतागुंत किंवा संदेहापन्नता, संशय जाळ तिच्यापुढे न येता त्या संशय जाळाचं निराकरण करून स्पष्ट रीतीनं कोणती तरी एकनिष्ठा तू मला सांगावीस. श्रीकृष्णा तुआ बोलावे तैसे, श्रीकृष्णा बोलावे तुआ तैसे एकनिष्ठ, म्हणजे एकतर मला कर्मावर निष्ठा होईल किंवा एकतर काय होईल? ज्ञानावर निष्ठा होईल. पण असं तू बोलला पाहिजे. आतापर्यंत तुझं चुकलेलं आहे. तुझ्या बोलण्याने एकनिष्ठ माझं अंतकरण झालं नाही. उलट व्यामिश्रेणे व वाक्येनं बुद्धिम मोहयशिव मे तदेकम वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुयाम. आणि देवा, मला काय ऐक लोकाची इच्छा आहे का? ऐक भोगाची, पार लोकाची आहे का? मी पाठीमागच तुला सांगितलं मला हे दोन्हीपैकी काहीच नको. कोणता श्लोक आहे तो? की त्या अगोदरचा कोणता श्लोक आहे? कार्पण्य दोषोपहत स्वभाव. नाही, ते तर अनेकच आहे त्याच्यामध्ये. हे बघा, नही प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम आवाप्य भूमाव सपत्नमृद्धम राज्यम सुराणाम अपि चाधिपत्य. मला देवांचं राज्य पाहिजे का? सार्वभौम चक्रवर्ती सम्राट होण्याची माझी इच्छा आहे का? काहीच नाही. परंतु मी अनेक जणांना सल्ला विचारायचा असं आहे का माझं? नाही. मी तुला अनन्य शरण आहे. आणि माझं काय ठरलेलं आहे? की नाही प्रपश्यामी, मला असं जगात दुसरं कोणी दिसत नाही. की मम यच्छोक्षणम यच्छोकम, मला झालेला जो शोक आहे की जो या ठिकाणी इंद्रियानाम उच्छोषणम, माझ्या सगळ्या इंद्रियांना शिथिल करणारा, त्याचं शोषण करणारा असा जो शोक माझ्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर हा शोक भूमाऊ असपत्न वृद्धम, निष्कंटक, एकही शत्रू नाही असं जरी मला सार्वभौम राज्य प्राप्त झालं किंवा राज्यम सुराणाम अपि चाधिपत्यम, आणि सगळ्या सुरांचं आधिपत्य मला प्राप्त झालं तरी हा शोक माझ्याकडून जाणार नाही. हे सकळ कुळ देखोनी जो शोकू उपजला असे मनी, आणि तो तुझ्या वाक्या वाचोनी न जाय आणिके, इतका मी तुला अनन्य शरणागत झालेलो आहे. जसं आईच्या गर्भात असणाऱ्या त्या गर्भाला ज्याप्रमाणे आई सोडून दुसरा कोणीच आश्रय नाही, इतका अनन्य शरणागत मी तुझा झालेला आहे. त्यामुळं माझं असंही नाही का मी दुसरं कुठं विचारील, दुसरा कोणाला शरण जाईल किंवा शास्त्राच्या वचनाचा स्वबुद्धीनं विचार करील. मी सर्व तुला समर्पित केलेलं आहे. म्हणून तू मला मराठा विवेक या ठिकाणी सांगावा. आणि माझ्या ठिकाणी जर काही योग्यता
कमी पडत असेल तर ती योग्यतेची ती त्रुटी, त्या त्रुटीचं निवारण देखील तूच करावंस असं मला वाटतं. हे अध्यात्मातले संवाद जे आहे ना ते अशा भूमिकेत गेले तरच ते काय होतात, फलीभूत होतात. त्याच्यामधले व्यवहारातल्या ज्या काही खुबी आहेत, क्लृप्ती आहे, ते करून जर कोणी म्हणेल अध्यात्मज्ञान मिळविल तर त्याला कधीच सुतराम शक्यता नाही. म्हणून ऐके देवा आपलं देखे ते म्हणतात, मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परियसे, श्रीकृष्णा बोलावे त्वा तैसे एकनिष्ठ. आता त्यासाठी उदाहरण देऊन सांगतात, देखे रोगाते जिनावे औषध तरी द्यावे परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. काय हे की म्हणतात, देखे देवा अशी पद्धत आहे, ती पद्धत देवाला शिकवतो अर्जुन. रोगाते जिनावे, जर एखाद्याला एखादा व्याधी झाला असला आणि त्या व्याधीला जिंकायचं म्हणजे त्या व्याधीला नष्ट करायचं झालं, त्या रोगाचा नाश करायचा झाला, व्याधीमुक्त व्हायचं झालं तर त्याला उपाय काय आहे, औषधं तरी द्यावे. त्या रोगमुक्तीचं जे नियत, व्याधीचं जे नियत चिकित्सा असेल किंवा जे औषध असेल ते औषध त्याला दिलं पाहिजे. पण औषध जरी द्यायचं झालं तर काही लोक काय करतात, औषध असतं पण इतकं कडू असतं का ते त्या रुग्णाला घेवत नाही आणि त्यामुळे त्याचा आजार पण जात नाही. म्हणून अर्जुना सांगतात, एक वैद्यकीय क्षेत्राचं उदाहरण देतो अर्जुन आणि सांगतो, औषध तर रोगाते जिनावे, त्या रोगाचं नाहीसा करायचा, त्याला जिंकायचं आहे आणि मग त्याच्यासाठी औषध तर द्यायचे. पण ते कसं व्हावं, ते परंतु ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. ते अतिशय रुचकर असलं पाहिजे. आणि रुचकर कसं असलं पाहिजे, मधुर असलं पाहिजे. म्हणजे ते औषध घ्यायला सुद्धा काय आहे, गोड. आणि म्हणून माऊलीने एक उदाहरण दिले तर की या ठिकाणी ह्या संबंधाने उदाहरण दिलं, तरी निंब का प्यावा असं, मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कट्यारे. एखादा शत्रू मारायचा असेल तर त्यासाठी हातात काय घेतलं पाहिजे, तलवार, खड्ग हातात पाहिजे. आपण काय चिलखत स्वतः घातलं पाहिजे, वाघनख्या घातल्या पाहिजे आणि त्याला मारलं पाहिजे. परंतु जर एखादा मनुष्य म्हटला काहीच करायचं नव्हतं, बसल्या जागेवर तुला शत्रूला मारून दाखवता, असं ते नाही का लोक म्हणतात मूठ मारली वगैरे, म्हणजे हा एका गावाला आणि शत्रू दुसऱ्या गावाला. मंत्र म्हटल्याबरोबर त्या मंत्र्यात काय शत्रू मरण पावला. तर माऊली इथं म्हणतात की सांगी काय, वंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे. आणि रोग जाय दूध साखरे तरी निंब का पियावा. जर दूध साखर देऊन जर रोग जात असेल तर निंब पिण्याची काय आवश्यकता आहे का ना. आधीच उलट काय पाहिजे, आधीच साखर आवडे आणि ते जरी ओखदी जोडे तरी शेवावी ना का कोडे नावा नावा. पुन्हा पुन्हा आपण ती सेवन करू नये का, रोग पण जातो आणि गोड आहे आणि तोच पण आपल्या आवडीचा विषय पण आहे. अशी औषधी योजना व्हायला पाहिजे असं सांगतात. म्हणून याच्यामध्ये आपले नितीन डॉक्टर आहे ना, त्यांनी एक निबंध लिहिला होता की ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आयुर्वेद, असं तो लेख त्या लोकांना आवडला त्याचा. तर त्यांनी लेख लिहिला होता. तर जेवढ्या आयुर्वेद संबंधाने ओळ्या आहेत ना, त्या ह्या ओळ्या अशा लिहिल्या होत्या. म्हणजे वैद्यांनी औषध योजना करताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असं सांगितलं. तर ते सांगतात, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. हे झाला दृष्टांत. आता दाष्टांतिकात सांगतात, तैसे सकळ अर्थ भरित तत्वतरी सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जया परी. तैसे सकळ अर्थ भरित, तसं सकळ अर्थ भरित, इथं दोन अर्थ घ्यायचे. सगळ्या अर्थाने परिपूर्ण असलं पाहिजे किंवा सकळ अर्थ भरित म्हणजे सगळे जे पुरुषार्थ आहेत ना, त्या सगळ्या पुरुषार्थांना संपादन करून देणारा धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिवा देखता प्रत्यक्ष असं बोलणं असावं. किंवा दुसरं गोष्ट आहे, सकळ अर्थ म्हणजे सगळ्यांचा परमपुरुषार्थ मोक्षच आहे आणि त्या मोक्षेच्छूला परिपूर्ण करून देणारं अशा प्रकारचं जे तत्व आहे, बरोबर ना. म्हणजे मोक्षाला प्राप्त करून देणारं जे तत्व आहे म्हणजे यथार्थ, ते कसं करावं, उचित सांगावे, ते त्या ठिकाणी योग्य रीतीनं सांगावं. आणि सांगतात ते सांगावं. मग आता आहेत की शास्त्रामध्ये सगळं वेदांत कशाने भरलेलं आहे, तत्वमसीचाच विस्तार आहे. ऐक ना, तिथून तुम्ही जाणून घ्यावा. पण तो कळतोय का, कळत नाही. बोधे माझे चित्त जयापरी, त्या तत्वमसी महावाक्याचा किंवा ते जे सत्य आहेत त्या सत्याचा
प्रकाश हा माझ्या बुद्धीवर पडला पाहिजे, बुद्धीवर आरूढ झाला पाहिजे, दृढ झाला पाहिजे, ते सत्याचा मला साक्षात्कार झाला पाहिजे. अशा प्रकाराने तू ते तत्व उचित तत्व आहे, यथार्थ आहे, पण यथार्थ तसं सांगण्याची तुझी काय असली पाहिजे, पद्धती असली पाहिजे. त्या रीतीनं तू मला ते निरूपण कर. परिबोधे माझे चित्त जया परी. काही लोक सांगतात की आम्ही वेदांताचा पाठ ऐकला आणि ते काय विद्वान आहे ते म्हणतात. म्हणले कसं काय विद्वान, सांगितलेलं सगळं डोक्यावरून गेलं म्हणे. हां हां, आता त्याची विद्वत्ता त्याच्याजवळ आणि तुमच्या डोक्यावर गेलं, तुमचा काय संवाद झाला, काय फायदा झाला. बोधे माझे चित्त जयापरी, जेणेकरून माझ्या चित्ताला हा बोध किंवा संशय विपर्य रहित असं निस्संदेह ते ज्ञान व्हावं असं तू सांग. नाहीतर संशय निर्माण करत असेल, विपरीत भावना निर्माण करत असेल, किंवा बुद्धिमांद्य असणाऱ्या पुरुषाला, विषयासक्त पुरुषाला जर ते काही समजत नसेल, कुतर्क, दुराग्रह, विपर्य अशा लोकांना जर कळत नसेल तर कोणताही दोष असू द्या, पण त्याच्या ते बुद्धीवर जेणेकरून त्या दोषांचं निराकरण करून सांगितलं जाईल अशा प्रकारचं सांगा असं म्हणतं. बोधे माझे चित्त जयापरी. एक मनुष्य आहे ना, तो इतिहासाचा मोठा अभ्यासक होता. इतिहासाचा मोठा अभ्यासक होता. मग घडलेली गोष्ट सांगतो. त्याचं लग्न झालं, मला नाव वगैरे विचारू नका. नंतर त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीला त्यांनी काय केलं, नवीनच त्याला इतिहासाची आवड, त्यांनी ते खूप मोठा इतिहास शिवाजी महाराजांचा सांगितला आणि ते एकदम हातवारे करून सर्व सांगितलं. आणि नंतर त्यांनी 2 तासांनी विचारलं तिला, तुझ्या लक्षात आलं का? ती म्हणली, बोलत होते तुम्ही काहीतरी शिवाजी, माझ्या काही लक्षात आलं नाही म्हटले. तो म्हणला आता सांगण्याची सोयच राहिली नाही. म्हणजे 2 तासात एकही शब्द आणि याचा जो आवेश होता सांगण्याचा शिवाजी महाराजांचं चरित्र तिला काहीच कळलं नाही याच्यामध्ये. यासाठी आपण जे सांगतो विषय तो दुसऱ्याच्या बुद्धीवर काय झाला पाहिजे, आरूढ. आणि त्या माणसाने निदान ती बिचारीला एवढी बुद्धी नव्हती का तुम्ही हे सांगता पण मला अजून कळेना, जरा स्पष्ट सांगा. एवढं सुद्धा तिला बुद्धी नव्हती. देखे रोगा ते जिना काय तैसे सकळार्थ भरित, तत्व तरी सांगावे उचित, परिबोधे माझे चित्त जयापरी. हे सगळं व्यवहारशास्त्र जे आहे ना, ज्ञानेश्वरीतलं तत्व साक्षात्कार झाला नाही तरी त्याला जरी ज्ञानेश्वरीतला व्यवहार कळला तरी त्याच्या जीवनामध्ये त्याला बरंचसं सुख प्राप्त होईल. असं हे खरं काय आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतो ना आपण, जीवन जगण्याची कला. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि नाथ महाराजांनी भागवतातून आणि तुकाराम महाराजांनी गाथेतून जेवढी सांगितली एवढी जीवन जगण्याची कला तुम्हाला कुठल्या शिबिरात मिळणार नाही आणि कुठल्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये मिळणार नाही. फक्त याच्यावर अत्यंत विश्वास असला पाहिजे की हे ज्ञानेश्वर महाराज बोलतात आणि ते माझ्यासाठी बोलतात. मला भलेही नाही तत्व आकलन होऊ द्या, पण व्यवहारातली तरी तत्व एवढी जरी घेतली तरी मनुष्य खूप सुखी होईल असं म्हणून सांगतात. देवा तुझा ऐसा निजगुरु, आजी आरती धनी का न करू, येत भीड कवनाची धरू, तू माय आमची. आता सांगता, हे देवा तुझा ऐसा निजगुरु, हे सुद्धा फार आता सध्या आहे ना, जे लोक संवाद करतात ना परदेशामध्ये किंवा फोनवर किंवा ते काय तुमचं याच्यावर चालतं ते संवाद इंटरनेटवर काय, तर त्याच्यामध्ये हे जे संवाद आहे तर बोलायचं कसं हे शिकवतात. संभाषण कला याच्यामध्ये आता बघा मोठमोठे बोर्ड लागलेले असतात, तुम्हाला संवाद म्हणजे कसं करायचं, भाषण कसं करायचं. त्याच्यामध्ये कोणतं भाषण प्रभावित होतं की आपण जर म्हटलं ना, आता मी म्हटलं की मी आता बाहेर जातो आणि मी जर म्हटलं दिगंबर महाराज मी जाऊ का, तर ह्या 2 शब्दामध्ये खूप मोठा फरक आहे. किंवा मी दिगंबर महाराज मी आता जातो असं म्हणणं, ह्या कला शिकवतात ते लोक. पण ही कला आपल्याला 700 वर्षापूर्वीच मौलिक कसं म्हणतात, देवा इथून सुरुवात करतात. देवा तुझा ऐसा निजगुरु. या ठिकाणी ही बोलण्याची पद्धत आहे. आपण जर म्हटलं ना त्याचं नाव घेऊन बोललं किंवा माता पिता हे यांचं जे मोठ्या बंधू यांच्या ठिकाणी दादा म्हणून जर सुरुवात केली आणि हाच शब्द जर तुम्ही एक वेळा बोलण्याऐवजी प्रत्येक वाक्याला जोडला तर त्या माणसाचं हृदय अधिक द्रवीभूत होतं.
त्याची आत्मीयता त्याच्याविषयी वाढत जाते. आणि तसं केलं ना त्रयस्थाशी कोणाशी तरी चालला आहे एवढाच अर्थ त्याच्यातून आम्ही कळला तरी तो अर्थ हृदयामध्ये प्रविष्ट होत नाही किंवा हृदयामध्ये ठसत नाही. ह्या सगळ्या बोलण्याची कला सुद्धा ही सगळं माऊली याच्यामध्ये सांगतात की देवा तुझा ऐसा निजगुरु आजी आरती धनी का न करू. आणि तू आहे आणि तू कोणाचा आहे पुन्हा निजगुरु माझा स्वतःचा गुरु आहे. मी तुला शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्न मी स्वतःहून तुझं वरण केलेलं आहे. तू माझा म्हणजे मी तुझ्यासाठी समर्पित झालो. जशी एखादी पत्नी पतीला सर्व समर्पण होते त्याप्रमाणे माझा तुझ्यावर अधिकार आहे. तू माझा निजगुरु आहे. आजी आरती धनी का न करू. आणि या ठिकाणी आरती म्हणजे माणसाच्या अंतःकरणात उत्पन्न होणारी उत्कट इच्छा त्याला म्हणतात आरती. आणि ती आरती धनी म्हणजे त्या इच्छेची तृप्ती मी आता का करू नये. तुझ्यासारखं आपण म्हणतो ना वाहती गंगा आहे तर हात धुवून घ्यावा. तसा तू आता मला प्राप्त झालेला आहे तर मी माझ्या इच्छेची तृप्ती करू नये का. मग तुला नाही बोलू तर कोणाला बोलू. असं म्हटल्यावर तो माणूस कंटाळेल का तो कंटाळेल का कवटाळील आहे की नाही. तर त्याचं जे बोलणं आहे त्या बोलण्याचा आदर होईल. म्हणून म्हणतात आजी आरती. तू म्हणशील का मलाच काय माझ्या पाठीमागं हात धुवून लागला. तसं नाही. तू सांग बरं तुझ्या सोडून मी कोणाकडून ह्या प्रश्नाचा उलगडा करून घेऊ. आजी आरती धनी का न करू. येत भीड कवनाची धरू. आता जर भीड धरायची असेल तर कोणाच दिलं. मित्राची भीड धरत असतो का. कालच आपण सांगितलं ह्या अध्यायाचं चिंतन त्या अवधूत महाराजांनी काय सांगितलं. अरे तर श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांची मैत्री आहे. हे दोघा मित्रातला चाललेला संवाद आहे. आणि मित्राचा संवाद असं न पाहता तुम्ही जर दुसरा शास्त्रार्थ याच्यात शोधायला लागले तर शास्त्रार्थ पण सापडणार नाही आणि समाधान पण होणार नाही. हे याचं मार्मिक रहस्य आहे. म्हणून तो म्हणतो की भीड धरायची म्हणलं. भीड कोणाची धरायची असते. वडील आहेत तर त्यांची भीड धरायची. मित्राची भीड धरायची असते का. गुह्यम आख्याती पृच्छतीचं. किती गुह्य असलं तर त्याला विचारायचं आणि त्याला सांगायचं. आणि भूक लागली तर त्याचं खायचं पण आणि त्याला खाऊ पण घालायचं. काय ददाती. त्याला काही कमी पडलं तर ददाती आणि आपल्याला कमी पडलं तर प्रतिगृह्णाती. ददाती प्रतिगृह्णाती. गुह्यम आख्याती पृच्छतीचं. गुह्यसुद्धा त्याला विचारायचं आणि सांगायचं सुद्धा. आणि पुढं काय भुंक्ते भोजयते चैव. त्याला खाऊ पण घालायचं आणि त्याचं खायचं पण. भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्रलक्षणम. असं 6 प्रकारचं मित्राचं लक्षण आहे. मग मी आज ही भीड कवनाची धरू. आज मी तुझी भीड कशी काय धरू. कारण का तू माया आमुची. तुला माहीत नाही का कृष्ण माझी माता आणि कृष्ण माझा पिता. बहिणी बंधू चलता कृष्ण माझा. माझं सगळी जी नाती आहेत ती सगळी नाती तुझीच जोडलेली आहे. आणि तू म्हणशील जा दुसरीकडे विचार. मग आपले गुरुवारी बाबा सांगत असतात त्या 85 वर्षाच्या म्हातारीला तो 90 वर्षाचा म्हातारा म्हटला आत्ताच्या आता तू तुझ्या बापाच्या घरी जा. ती काय म्हटली कोणासाठी केली प्रपंचाची होळी ह्या पाया वेगळी. हा आता कुठं जायचं आहे की नाही. तसं अर्जुन म्हणतो की मी तुला सर्वगता शरण आलेला आहे. आता जर भीड धरली तुझी या ठिकाणी तुझी जी मर्यादा आहे मर्यादाचं बोलणं मी तुझ्याशी बोललो तर त्या ठिकाणी तूच आमची आई. सगळ्या लहान मुलाला आईच्या अंकावर खेळायला स्तनपान करायला कोणत्या प्रकारची भीड असते का. कोणतीच भीड नसते. त्याप्रमाणे मला तुझ्याविषयी मी काही भीड ठेवावी मर्यादेचं पालन करावं असं तर मला काही वाटत नाही. हागा कामधेनूचे दुबते दैवे झाले जरी आपैते तरी कामनेची का तेथे वाणी किजे. असं केल्यावर भगवंताच्या हृदयात प्रेम ओसंडून येईल का अर्जुनाचा त्याला उद्वेग वाटेल आहे की नाही. प्रेम ओसंडून येईल. ते म्हणतात हागा अरे हे कृष्णा कामधेनूचे दुबते म्हणजे किती कृष्ण परमात्म्याचं महात्म्य गरिमा अर्जुनाला ज्ञात आहे. तो म्हणतो आता काय होईल देवा असं आहे कामधेनूचे दुबते. कामधेनू आहे. कामधेनू काय जे जो इच्छाची आपण इच्छा करू त्याला कोणत्याही देश काल वस्तूचा प्रतिबंध न होता ती इच्छा प्राप्त करून देणारी ही कामधेनू आहे. आणि स्वर्गामध्ये असणारी ही कामधेनू गाय आणि तिचं दुप्त आहे. आणि दैवे झाले जरी आपैते आणि ते कामधेनूचं दुप्त आपल्याला जरी आपैते झाले तर आपल्याला भाग्याने काय कामधेनू काय कोणाला भेटत नाही. साहित्याचे जे ग्रंथ आहेत ना ते म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांची साहित्यातली गरुड झेप आहे. म्हणजे काय साहित्यामध्ये एखादा दृष्टांत सांगायचा झाला उगीच काहीतरी साधारण ज्ञानेश्वर महाराज सांगत नाही. कामधेनू चिंतामणी आणि काय
कल्पवृक्ष अशा प्रकारचे दृष्टांत सांगतात. ते म्हणे पण हे दृष्टांतात पाहायला लोकांच्या व्यवहारात अनुभवाचे का? नाही म्हणे, व्यवहार ते साहित्यातले लोक म्हणतात हे पदार्थ नाहीतच हे पृथ्वी तलावर कुठं. कामधेनूही नाही, कल्पतरूही नाही आणि चिंतामणीही नाही. ही ज्ञानेश्वर महाराजांचे काय आहे, गरुड जे संकल्पना जे आहेत त्या अत्यंत उच्च कोटीच्या आहेत, त्याच्यामध्ये हे दृष्टांत योजलेले आहेत असं म्हणतात. इथं सांगतात कामधेनूचं दुप्त दैवे झाले जरी आपयते, भाग्याने जरी आपल्याला सहज काय झालं, प्राप्त झालं. पण प्राप्त झाल्यानंतर म्हणतात कामनेची का तेथे वाणी कीजे. आणि त्या ठिकाणी माणसाला सर्व कामधेनू प्राप्त झाली, परंतु मग आता त्यांनी काय वाटेल ते मागून घ्यावं ना. पण एखाद्याने काय झालं, नको मागायला, आणि मागितलं तर काय मागितलं, कामनेची इच्छेची तिथं वाणी म्हणजे उणी होय. ती कामधेनू म्हणते तुला पाहिजे ते घे, परंतु याला काही कामनाच पुरत नाहीत. असं जर झालं तर हे काही चांगली गोष्ट आहे का? शिवाजी महाराज प्रसन्न झाले आणि त्या साताऱ्याचा तो चुनेगावचा माणूस काय म्हटला की शिवाजी महाराज म्हटले मी ह्या देशाचा राजा आहे, तू इतका अतिथी सत्कार केला, मला तुझा सार्थ अभिमान आहे. माझ्या राज्यातला गृहस्थी गरीब शेतकरी किती अतिथी सत्कार करतो, तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं काहीच नाही लागत, आता तुम्ही म्हणता म्हणून माझ्याजवळ तंबाखू आहे, फक्त थोडासा चुना द्या म्हटला. हां, तर म्हणून त्या गावाचं नाव म्हणतात, कुठं सांगली का साताऱ्यामध्ये गाव आहे त्याचं गावाचं नाव म्हणतात चुनेगाव पडलं त्याच्या नावावरून. तर असं आहे, कामनेची का तेथे वाणी कीजे. शिवाजी महाराज प्रसन्न झाले आणि चुन्यावारी मागणी करायची. तसं मला आता वाटलं आणि तू प्रसन्न झाला, निज गुरु आहेत, कामधेनूसारखा उदार आहे आणि सर्व कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. तू सर्व शक्तिमान आहे आणि सर्वज्ञ आहेत आणि तू मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. कामनेची का तेथे वाणी कीजे. कामनेची का म्हणजे इच्छाची त्या ठिकाणी उणीव कशाला ठेवायची, वाटेल ते तुझ्या पुढं मागून घ्यायचं. जरी चिंतामणी हाताचडे तरी वांछेचे कवन साकडे, का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना. देवा तूच सांग. देवाला आक्षेपार्थाने विचारतात. हां, देवाला म्हणतात जरी चिंतामणी हाताचडे, चिंतामणी दे चिंतिलिया अर्थ, आणि तो चिंतामणी हाताला प्राप्त झाला आणि वांछेचे साकडे कवन. पण आता ही चिंतामणी प्राप्त झाला पण इच्छाच होत नाही आणि इच्छा कशी करावी, अशा इच्छेचंच काय झालं, साकडं पडलं म्हणजे संकट पडलं. कामधेनू प्राप्त आहे पण काय इच्छा करावी याचं पडलं संकट. तर ते म्हणतात आपुलेनी सुरवाडे इच्छावेना. संकट वाटावं का आपुलेनी सुरवाडे, आपल्या सुरवाड म्हणजे आपली जी इच्छा असेल, आपली जी आवड असेल त्याप्रमाणे इच्छावेना, त्याच्याकडं ती इच्छेची वस्तू मागू नये काय, असं देवाला अर्जुन म्हणतो. अरे मागितलंच पाहिजे. मग तसंच हे म्हणतो, माझंही तसंच आहे. देखे अमृत सिंधू ते ठाकावे. देवाला लवकर लक्षात येत नाही म्हणून देवाला हे एवढे दृष्टांत सांगावं लागतात. तर आपल्याला किती यौक्तिक चिंतन करावं लागेल, ऐक नाही. देखे अमृत सिंधू ते ठाकावे. जर आपल्याला अमृताचा समुद्रापर्यंत जर ठाकावे प्राप्त व्हायचं असेल आणि मग तहानाची जरी फुटावे, म्हणजे एखादा मनुष्य अमृताचा सागरापर्यंत काय झाला, प्राप्त झाला आणि तिथं काय म्हणला की मला खूप तहान लागलेली, तहानाची जरी फुटावे आणि त्यांनी तहानेने मी अतिशय व्याकुळ झालेलो आहे आणि प्राप्त कोणाजवळ झालेला आहे, अमृताच्या समुद्राजवळ. तर ते म्हणतात तरी सायासुका करावे मागील होते. आणि अमृताचा समुद्र प्राप्त होण्यासाठी किती चालत आला आहे, किती हजारो योजन जन्मजन्मांतरी चालत कधीतरी त्याला अमृताचा सागर प्राप्त झाला आणि तिथं म्हणायला लागला का मी काय हे तहानेचे फुटावे म्हणजे तहानेने प्राण व्याकुळ व्हावा. असं जर व्हायला लागलं तर त्याने आयुष्यभर केलेल्याचा काय उपयोग झाला. इतकं त्यांनी जे साधना प्रयत्न केले अमृत समुद्रापर्यंत येण्याचं, तर ते म्हणतात त्याला जे श्रम झाले त्या श्रमाचं काय फल झालं. सायासुका करावे मागील ते. मागं या अमृताच्या समुद्रापर्यंत येण्याचा प्रयत्न करण्याचंच काय कारण होतं का, त्याचा प्रयत्न करणं व्यर्थ गेलं. प्रयत्न करून न केल्यासारखाच आहे. कारण प्रयत्नाचं फल समोर आलं असताना सुद्धा तिथं त्यांनी संकोच धारण केला आणि त्यामुळे त्याला तहानेने प्राण त्याचे व्याकुळ झाले. हे काय योग्य आहे का, योग्य नाही. म्हणजे आता दृष्टांत सगळे त्या अर्जुनाचे भगवंताच्या लक्षात आले आणि मग म्हणतो तरी पण तुला सिद्धांत दाष्टांतिकात पुन्हा सांगतो. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री कमळापती, तो तू दैवे आजी हाती जहालासी जरी. तैसा त्याचप्रमाणे जर बहुती जन्मांतरी श्री कमळापती उपासिता,
ते म्हणतात त्याप्रमाणे तैसा बहुती जन्मांतरी, म्हणजे अनेक जन्मांमध्ये माऊली सांगतात ना, अनेक जन्मामध्ये ती उपासना केली त्यावेळेला उपजत खेव लग्न घटिका काय बुडाली बघा. तेने मागिली बहुती जन्मी मागिली विक्षेपाची पाणीवळे झाडिली तै उपजत खेव बुडाली लग्न घटिका. त्यांनी मागचं अनेक जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. तसं म्हणतात की बहुती जन्मांतरी श्री कमळापती उपासिता, श्री रुक्मिणी रमण कमलापती असा जो तुझी उपासना करता करता, म्हणजे अगोदर तू कधी तुझी काय भेट झाली होती का आम्हाला? आम्ही अनंत जन्माची उपासना केली, बहुनाम जन्मनाम अंते. अशा प्रकारचं आज आम्हाला दैवे आजी हाती झालाशी जरी. अत्यंत भाग्य जेव्हा आम्ही जन्मजन्मांतरी केलेली जी पुण्य ती सगळी जेव्हा फलोन्मुख झाली तेव्हाच तुझी भेट झाली. आणि त्या दैवाने त्या पुण्याईने आजी हाती झालाशी जरी. आज तू काय झालेलं आमचा हाती झालाशी, म्हणजे आम्हाला प्राप्त झालाच, म्हणजे खरा हातचं खेळणं झालास. कारण आहे की नाही, की आता कालच आपण सांगितलं किती भगवान त्या अर्जुनावर प्रसन्न आहे. तर तो कोपेकी निवांतचीच आहे आणि ऋषे तरी बुझावीतच आहे. हे नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. त्या देवाला अर्जुनाचं वेड लागावं इतका तो आमच्यावर आता प्रसन्न झालेला आहे. मग आता काय करायला पाहिजे आम्ही, तूच सांग बरं. तरी आपुलिया सवेशा कान मागावाशी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहाला असे. ते म्हणतात आज जर तू माझ्या हातातला लागलेलाच आहे, प्राप्त झालेला आहेस, माझ्यावर प्रसन्न आहेस, आणि अशा वेळेला आपुलिया सवेशा म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे. सवेशा म्हणजे स्वेच्छा, हे मराठीतला शब्द आहे, त्याचा शब्दकोशामध्ये अर्थ दिला आहे. मला वाटतं की हा सवेशा शब्द जो आहे ना, तर हा जास्त याच्यामध्ये कोणत्या महानुभाव पंथाचं जे वाङ्मय आहे ना, त्याच्यामध्ये महानुभाव पंथाचा एक शब्दकोश मिळालेला आपल्याला, त्याच्यामध्ये साधारणपणे असे शब्द आहेत. बरेचसे शब्द ज्ञानेश्वरीत कुठंच शब्दकोशात लागत नाही, लागले तर ते चुकीचे असतात, अर्थ लागत नाही. पण त्या महानुभावांचा शब्दकोश पाहिला तो काय सगळा नाही आपल्याला मिळाला, एक खंड. तर त्याच्यामध्ये हे असे शब्दाचा अर्थ घेतले का एकदम अर्थ स्पष्ट होतो. तर त्याच्यामध्ये सांगतात आपुल्या सवेशा. आता काय हा कुठं शब्दप्रयोग नाही, आपल्या सवेशा याचा अर्थ आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे. कान मागावाशी परेशा, हे परेशा हे परात्पर असणाऱ्या हे परमात्मन कान मागावाशी, तुझ्याकडे आपल्याला जी इच्छा होईल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे का बरं मागू नये, अर्थात मागितलंच पाहिजे. अरे देवा तू काय, देवा पुन्हा म्हणतो वारंवार. जसं आहे ना, लहान मूल आईकडे मागणी करताना आई आई जितक्या वेळेला ते पुन्हा पुन्हा आईच्या पोटात शिरून बोलतं आई आई शब्दाने, तसं तसं आईचं हृदय द्रवीभूत होतं. तर आता सारखा शब्द येतो की नाही, देवा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. हे देवा आता आम्हाला काय झालं आहे, सुकाळ म्हणजे विपुलता समृद्धी. कोणाला? मानसा, आमच्या मनाला सुकाळ झालेला आहे. मनाला सुकाळ झालेलं म्हणजे का, आम्हाला मन जी जी इच्छा करेल, तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरविता. यालाच म्हणतात की देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. आमच्या सुखाचा सुकाळ या ठिकाणी उजेडलेला आहे. म्हणजे आम्हाला जे पाहिजे ते आता आम्हाला प्राप्त होऊ शकतं तुझ्या समीपवरती, तुझ्या सान्निध्यामध्ये. देखे सकळार्थीचे जे आले आजी पुण्य यशाशी आले, हे मनोरथ जाहले विजयी माझे. देखे असं पहा, सकळ आरतीचे जे आले. जर माणसं आहे ना, नेहमी सांगता स्वामी महाराजांचे गुरुबंधू होते आणि ते फार विद्वान होते. ते स्वामी महाराजांच्या जवळ त्या गुरुजींच्या जवळ शिकत होते. हे दोघे बरोबरच गुरुबंधू शिकत होते. परंतु त्यांना असं वाटायचं की त्यांना आज कोणताही जर त्यांना 4 परिच्छेद सांगितले, 10 परिच्छेद सांगितले, दुसऱ्या दिवशी जसाचा तसा अनुवाद करून द्यायचे. पण ते सारखे म्हणायचे तुम्ही शिकवित राहा.
याच्यामध्ये. मग ते म्हणायचे कधी, अरे येतं कसं आहे की माझी प्रकृती ठीक नाही किंवा मला आज काही काम आहे, कोर्टाची तारीख आहे, तर तिकडून आल्यावर तुम्ही बसा आणि मला सांगा, माझा वेळ व्हायला घालू नका, असं तो नेहमी म्हणायचा. नंतर एक दिवस त्यांनी सांगितलं, तुम्ही मला काय कमी समजलं काय, मी इतका बुद्धिमान आहे, आता लात मारील तिथं पाणी काढील, असं त्यांनी सांगितलं. असं केल्यावर काय गुरु काय त्याला बोध करणार आहे. इथं हा अर्जुनाचं बोलणं आहे. देखे सकळ आरतीचे जे आले, आजी पुण्य यशाशी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. देखे तुम्ही पहा, सकळ आरतीचे जे आले, सर्व जे इच्छा आहेत, सकळ आरती म्हणजे अंतकरणात उत्पन्न होणाऱ्या सगळ्या इच्छा आणि त्या इच्छेचं जी आले म्हणजे त्या जीवनाची सार्थकता किंवा फलद्रुपता कशामुळे, तुझं दर्शन झाल्यावर. आणि यश सगळं कोणते, आजी पुण्य यशाशी आले. मी जे काय आयुष्यभर पुण्य केलं त्या पुण्याचं फळ म्हणजे आपल्याला ज्या ज्या इच्छा होतील त्या इच्छेची पूर्तता व्हावी, साफल्य व्हावं, असं ते पुण्य अनंत जन्माचं फलोन्मुख झालेलं आहे. कशावरून, एवढंच नाही, हे मनोरथ झाले विजयी माझे. माझं मनोरथांना आज विजय मिळालेला आहे. मनोरथ म्हणजे काय साधारण गोष्ट नाही, कधीच पूर्ण न होणारी मनोरथाचं स्वरूप आहे. विजय तर नाही, पण कधी त्याला पूर्तता होत नाही, कारण मनोरथातले विषय काय असतात, फक्त मनाच्याच कल्पना असतात, त्यामुळे त्या प्रत्यक्षात कधीच येत नाही. पण तुझ्या बाबतीत माझं काय आहे, माझं आज मनोरथ काय झालेले, विजयी झालेले आहेत, सफल झालेले आहे. इथं या ठिकाणी लोक म्हणतात ना, हे काय करतो, मनाचे मांडे खातो. मनोरथाचं दुसरं नाव काय आहे, म्हणजे मांडे कधी नाहीच आहे, खाल्ले तर कोणते आहेत, मनाने कल्पना केलेले मांडे. तसे मनाने कल्पना केलेले मांडे आहेत का प्रत्यक्ष मला ते तुझ्या सान्निध्यामध्ये तुझ्या सुखाची, तुझ्या सामर्थ्याची मला अनुभूती येत आहे. एवढं त्या परमात्म्याची स्तुती अर्जुन करत आहे. आणि मग म्हणतो, मनोरथ झाले विजयी माझे. याचा अर्थ आपल्या इष्टदैवत किंवा श्री गुरुदेवता यांच्या मध्ये सहवासात माणसाचे मनोरथ विजयी होत असतात. सकळ आरतीचं जीवन साफल्य त्याच्यामध्ये होत असतं आणि तर मनुष्याला पुण्य यशाशी आले, त्याचं पुण्य जे आहे ते यश देणारं असं होतं. जी जी परममंगळधामा सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. आणि अर्जुन म्हणत नाही का माझ्याजवळ काय पुरुषार्थ आहे, माझं काहीच नाही, माझा मी न राहिलो, मी नाहीच, आता सगळं आहे ते काय आहे, तूच आहेस. जी जी परममंगळधामा, परममंगळ म्हणजे परमकल्याण, आणि त्या कल्याणाचं सदन किंवा स्थान, कल्याणाचा आश्रय कोण आहे, तू आहेस. सकळ देव देवोत्तमा, सगळ्या देवांच्या देवाधिदेव किंवा देवश्रेष्ठ असा तू आहे. आणि तू एवढा आहेस तू, पण मग तुझ्यात माझ्यात किती अंतर आहे. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या, असा तू परमात्मा आहेस. पण लोकांना तुझा महात्म्य आहे, लोकांना तुझी भीड आहे, लोकांना मर्यादा आहे, ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे, पण मला काही वाटत नाही. तू स्वाधीन आजी आम्हा, नाहीतर मी तुला आधी म्हणलं असतो का, लाजशिना महागोरी कर्मी सुद्धा, असं मी बोललो असतो का. तू माझा स्वाधीनच आहे तेवढा, तू माझ्या अधीन झालेला आहेस. म्हणून या, म्हणूनच आता आम्ही काय करतो, जैसे मातेच्या ठाई आपत्या अनवसरू नाही. काही लोक म्हणतात ना, आमचे ते इरले बाबा म्हणायचे 9,000 ओव्याची ज्ञानेश्वरी, पण तुम्हाला खरं सांगू का, त्याच्यातले म्हणे ओव्यात दृष्टांताचे किती तेवढ्या बाजूला काढा, राहिलेली ज्ञानेश्वरी, ते असं म्हणायचे. राहिलेली काय आहे, ज्ञानेश्वरी. आणि त्याच्यामध्ये मंगलाचरण जे आहे ना, त्या मंगलाचरणाच्या ओव्या काढा, म्हणजे काय खाली राहिलेली ज्ञानेश्वरी, असं ते म्हणायचे. आणि मग पुन्हा काय राहिलं, संजय आणि धृतराष्ट्राच्या संवादातलं जे आहे ते काढून टाका, म्हणजे ज्ञानेश्वरी. ते म्हणायचे फार तर 1,500 ते 2,000 ओव्या राहतात, परंतु खरी ज्ञानेश्वरी जी आहे ना, याच्यातली एक ओवी कमी केली तरी त्या ज्ञानेश्वरीचा बराचसा भाग जो वैभव आहे ते निघून जाईल, आहे की नाही. ही ज्ञानेश्वरी हीच आहे. हे जे दिलेले दृष्टांत आहेत हे सुद्धा काय आहे, खरी ज्ञानेश्वरी, हे सुद्धा ऐश्वर्ययुक्त संपन्न अशा प्रकारचं ज्ञान आहे. म्हणून म्हणतात तो जी जी अहो जय जयकार असो, अशा हे परममंगळधामा, परममंगलाचं कल्याणाचं स्थान असणाऱ्या सकळ देव देवोत्तमा, तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून या. तू आमच्या स्वाधीन झालेला आहे, म्हणून मी एवढा तुझ्या चरणाजवळ काय करतो, लढिवाळपणा करतो.
किंवा धारिष्ट्यपूर्वक तुझ्यासमोर बोलतो किंवा मला जे वाटतं ते तुझ्याकडून मागून घेतो असं सांगतं. त्यासाठी अजून सांगतात, जैसे मातेच्या ठाई आपत्या अनवसरू नाही, स्तन्या लागोनी पाही जियापरी. जैसे ज्याप्रमाणे मातेच्या ठाई म्हणजे आपल्या आईच्या ठिकाणी आपत्या अनवसरू नाही, बाळाला कोणत्याच प्रकारचं आवेळ वगैरे नाही, वेळ आणि आवेळ नाही. त्या स्वामी महाराज म्हणायचे, माणसाने जेवावा, भोजन जे आहे ना, भोजन कधी करावं, सकाळी करावं का दुपारी करावं का संध्याकाळी करावं का 3 वेळा करावं, किती वेळा करावं, जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करावं. तसं आईच्या ठिकाणी त्या बालकाने दूध कधी प्यावं, आधी आई कधी तक्ता करून त्याच्यावर लिहित नाही, बाळाला स्तनपान करण्याच्या वेळा ऐक नाही. जर तो 11ला रडायला लागला, वेळ 12 वाजता आहे असं कधी म्हणत नाही. त्याला सांगतात, जैसे मातेच्या ठाई आपत्या, तिनं ज्याला जन्म दिला त्या बालकाला अनवसरू, वेळ अवेळ काहीच नाही, त्याला सगळी काय आहे, वेळच आहे. कशासाठी, स्तन्या लागोनी पाही जियापरी. जियापरी स्तन्या लागोनी मातेच्या ठाई आपत्या अनवसरू नाही, असं याचा अन्वय करावा. तर स्तन्या लागोनी म्हणजे स्तनपान करण्याला किंवा दुग्धपान करण्याला त्याला कधीही अनवसर नाही. इथे एक महात्मे होते, ते आता गेले. ते बघा, मामांच्या पुतळ्यासमोर ते व्यायाम वगैरे करायचे. आलं लक्षात, ते मला नाव लवकर लक्षात येईना. तर ते नाही हां तेच तर ते काय करायचे, त्यांच्या आईला ते सांगायचे. त्यांचं वय जवळजवळ 80च्या पुढे गेलं होतं, परंतु त्यांचं जेवणाचं, ते म्हणायचे जेवणाचा कधीच टाईम नाही, जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवावं, असं तर आहे ना नियम, हा खरा नियम आहे ते म्हटले. मग त्यांना भूक लागेल तेव्हा ते जेवायचे. मग संध्याकाळी ना ते आईला काय सांगायचे, तू ते हे मळून ठेव, पीठ वगैरे मळून ठेव आणि तिथं ठेवून दे, मग मला भूक लागल्यावर मी चपात्या करीन आणि खाईन. मग ते रात्री 2 वाजता, कधी दुपारी 5 वाजता, त्यांना जसं वाटेल तसे ते स्वयंपाक करायचे आणि खायचे. जोपर्यंत ते स्वतः त्यांच्यात बळ होतं ना शरीरात, तोपर्यंत हा त्यांचा नियम होता की जेवणात नियम नाही, हाच त्यांचा काय होता नियम. कारण तसे जैसे मातेच्या ठाई आपत्या अनवसरू नाही, तज्ञा लागोनी पाही जियापरी. तैसे देवा तुते पुशीज तसे आवडेते, आपुलेनी आरते कृपानिधी. हे देवा, तैसे तुते आवडेते पुशीज तसे. तेव्हा हे देवा, तुला मी आवडेते, मला जे वाटल ते मी तुला विचारतो. आता जर तुम्ही सांगा, घरामध्ये जे लोकांचं एकमेकाचं हृदयात अंतर पडतं, ते कशामुळं पडतं, तर संवादाच्या अभावामध्ये पडतं. आणि ते काय लोक म्हणतात, पण त्यांना आवडतं नाही, कसं विचारावं, का वडील कडक आहेत, काही पण. आईला का नाही सांगितलं, तर म्हणून आईनं वडिलांना सांगितलं तर आमचे काय होईल, पाठीचं धिरडं होईल. लहानपणापासूनच जपून राहतात बोलण्याच्या विषयी, परंतु हा भाव त्यांच्या अंतःकरणात येत नाही. आवडे ते पुशीदच आहे. आपल्या मनात काही आलं तरी ते आईला सांगायला काहीच हरकत नाही. देवा तू ते पुशीदतेचे आवडेते, आपुलेने आरते कृपानिधी. हे कृपानिधी देवा, तू ते आवडे ते आपुलेने आरते पुशीजते. आपुलेने आरते म्हणजे आपली इच्छा झाली की त्याला काय करायचं, ते देवाला विचारायचं. आणि म्हणतात, मग विचारायचं, काय विचारायचं ते सांग. एवढं ऐकल्यावर देव काय म्हणतात, आता हे पुढच्या श्लोकाचा अवतरण आहे, तर ते म्हणतात, पुढच्या श्लोकाचं अवतरण नाही म्हटलं तरी चालेल, कारण इथं काय, येन श्रेय हमापनुयाम, याचं हे भाषांतर आहे. इथं लिहिलं नाही त्यांनी, पण येन श्रेय अहम आपनुयाम. तरी तर अर्जुन काय म्हणतो, तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. आपुलेने अर्थ म्हणजे आपल्या इच्छेने विचारायचं. आत्ताशी देव एवढा कोण बोलत आलाय, सगळा अर्जुनच बोलत आलाय, आहे की नाही. मग बघ, अभिपेत्य परिहार रूपाने. मग आता देव काय म्हणतील, मग तुझी काय इच्छा आहे ती तरी मला तू सांग, आहे की नाही. आता सांग, तर तो म्हणतो एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणून स्वामी महाराज नेहमी म्हणायचे की देवाकडं तू माझ्यासाठी आमकं कर, आमकं दे, आमकं नाश कर, काहीच म्हणायचं नाही. देवाला त्याला न सांगता तुम्हा कळो येथे अंतर, विश्वे विश्वंभर परिहारची न लगे. देवाला विचारायचं मागायचं झालं तर काय मागायचं, माझं ज्याच्यात कल्याण असेल ते कर, गोमटे ते करा माझे, आणि भार ओझे
तुम्हासी. या ठिकाणी मी सगळा योगक्षेम भार अवघा घातला तुझे माता. मला काही माहीत नाही, फक्त मला एवढंच वाटतं की पारत्रिकी हित परलोक, मृत्यूनंतरचं माझं जीवन आहे तेही हितावह कल्याणकारी असं व्हावं. आणि मी जे आत्ता या ठिकाणी वर्तन करीत आहे आचरिता तरी उचित. माझं या जीवनामध्ये जे वर्तन आहे ते उचित असलं पाहिजे, म्हणजे शास्त्राच्या अविरोधी संतांच्या मनोगतासारखं असं असलं पाहिजे. आणि तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती, अशा प्रकारचं सांगे हे तुला सांग. पण ते कसं एक निश्चित करून सांगा ती अमक्या वस्तूमध्ये कल्याण आहे आणि त्या कल्याणाचं प्राप्तीचं नियत साधन हे अमुक एक आहे, ह्यांचा साध्य साधन भाव आहे असं तू नियत कर, म्हणजे निश्चित कर आणि मग मला सांग, असं या श्लोकाचा समारोप माऊली या ठिकाणी करतात. पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित हे सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. आता तुम्ही म्हणाल तर तुम्ही इथं श्रेयचा आणि प्रियचा अर्थ केला होता आणि अर्जुनाला तर श्रेयच पाहिजे प्रिय नकोच होतं, आणि इथं तर माऊलीने असं लिहिलेलं आहे. तर एक भूमिका किमान तो पार्थ, अर्जुनाची भूमिका काय लगे तत्त्वज्ञानाची झालेली का आता. म्हणून किमान माणसाच्या जीवनात एवढं वाटावं का इह लोकात सुद्धा आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं. तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा आणि मृत्यूतर जीवनही चांगलं असावं. याच्यात बऱ्याच गोष्टी चांगल्या सात्विक आपोआपच जीवनामध्ये उदात्त गंभीर वस्तुनिष्ठ सत्यवादी किंवा सत्याला अनुसरणाऱ्या अशा गोष्टी येतात. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये एकदम केवळ मोक्षच नाही सांगितला, धर्म पण पुरुषार्थ आहे, काम पण पुरुषार्थ आहे, पण धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. अर्थ पण आहे पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. काम पण आहे तो धर्माला अविरुद्ध आहे, आणि धर्म जो आहे तो धर्मसुद्धा इहलोकातला आणि परलोकातला कल्याण करणारा धर्म आहे. आणि नंतर यांचं जर योग्य अनुष्ठान घडलं तर हे तीन पुरुषार्थच राहत नाही, केवळ मोक्ष हा एकटाच पुरुषार्थ राहतो, आणि तोही गुरुकृपेने ईश्वर कृपेने आत्मकृपेने शास्त्रकृपेने प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण तुष्यंतु दुर्जन्यायाने या ठिकाणी म्हटलेलं नाही. तुम्ही म्हणा अर्जुनाचा श्रेयचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित असं सांगे. हे सांगे एक निश्चित, एवढाच अर्जुनाचा तात्पर्य आहे का इथं का अर्जुनाला श्रेयच पाहिजे हे तुमच्या आमच्यासाठी हा अर्थ आपल्याला अर्जुनाला निमित्त करून सांगितलेला आहे. जर तुम्ही तुष्यंतु दुर्जन्यायाने एवढा जरी अर्थ घेतला तरी तुमच्या जीवनात भरपूर उत्थान होणार, एवढाच अर्थ घ्यायचा. श्री भगवान वाच इंद्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.